नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बाजरीच्या खारोड्याची रेसिपी शेअर करत आहे. बाजरीचे खारोड्या खूपच पौष्टिक असतात. चहा सोबत खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत केव्हाही खाण्यासाठी हे अतिशय उत्तम आहे आणि शिवाय ग्लुटेन फ्री पण आहे. आज मी 4 किलोच्या प्रमाणात बाजरीचे खारोड्या करणार आहे. हे खारोड्या खूपच छान, मस्त, खुशखुशीत आणि कुरकुरीत लागतात. याआधी पण बाजरीच्या खारोड्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे. बाजरीला मोड आणून खारोड्या कसे बनवायचे ते जर पाहायचं असेल तर तुम्ही यापूर्वीची रेसिपी पहा. हे खारोड्या खूपच पौष्टिक आणि पचायला हलके असतात आणि शिवाय पोटभरीचं पण आहे. चला तर आपण रेसिपी सुरू करूया. बाजरीचे खारोड्या करण्यासाठी मी 4 किलो बाजरी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. वर्षभरासाठी मी बनवत आहे, त्यामुळे बाजरीचं प्रमाण मी जास्तीचं घेतलेलं आहे. बाजरी आता स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला. सकाळी आता बाजरी मी भिजत घालत आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बाजरी आता 2-3 वेळेस मी धुवून घेते. बाजरीमध्ये जर काही कचरा असेल तर ते निघून जाईल. बाजरी भिजण्याकरिता वेळ थोडा जास्तीचा लागतो, त्यामुळे सकाळीच आपण हे भिजत घालायचं. बाजरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि कमीत कमी एक 7-8 तास तरी आपण हे भिजत घालायचं आणि संध्याकाळी मग आपण हे वाटायला घ्यायचं. झाकण लावून आता हे दिवसभर मी भिजायला ठेवते. आता 7-8 तास झाल्यानंतर पहा, बाजरी छान भिजलेली आहे. आता आपण यातलं पाणी काढून टाकूया. चाळणीवर आता बाजरी मी निथळायला ठेवते. पाणी पूर्ण निथळल्यानंतरच आपण हे वाटून घेणार आहोत. 5 मिनिट असं चाळणीवर मी ठेवून देते. बाजरी आता थोडं बॅचेस मध्ये मी वाटून घेत आहे. हलकं असं भरड वाटून घ्यायचं आपल्याला. खूप जास्त फाईन वाटायचं नाही. हलकंसं रवा टेक्स्चरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे छान खुशखुशीत खारोड्या तयार होतात. हे पहा, असं थोडंसं जाडसर रवा आपण हे वाटून घ्यायचं आणि आता बाकीचंही सर्व मी असंच वाटून घेतलेलं आहे. प्रमाण माझं जास्तीचं आहे. 4 किलो बाजरी असल्यामुळे 2 मोठे पातेले भरून बाजरीचं भरड झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये मी थोडंसं दही टाकून घेत आहे. अंदाजे 1 वाटी दही असेल. दही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही नसेल तर थोडंसं ताकाचाही वापर तुम्ही करू शकता. दह्यामुळे खारोड्यांना आंबटपणा छान येते. एका मोठ्या स्टील डब्यामध्ये मी हे सर्व भरड आता टाकून घेतलेले आहे आणि आता दुसऱ्या पातेल्यामध्ये दही मी लावून घेते. दही लावून आपण रात्रभर भरड आंबवण्यासाठी ठेवणार आहोत. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये सेम तसंच 1 वाटीभर दही मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित आता हे भरड मी कालवून घेते आणि आता दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर स्टील डब्यामध्ये मी भरड टाकून घेते. आता संपूर्ण भरड मी आता हे टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित हाताने थोडंसं प्रेस करून घेते, जेणेकरून बाजरीचं भरड आंबण्यास मदत होईल. आता हे रात्रभर आपण झाकून ठेवणार आहोत. आता सकाळी पहा, भरड छान आंबलेलं आहे. रात्री आपण भरड दाबून ठेवलं होतं, त्यामुळे आता थोडंसं आपण हे मोकळं करून घेऊया. आता हे भरड पहा, छान मोकळं झालेलं आहे. आता हे भरड आपण शिजून घेणार आहोत. हे पहा, गुठळ्या आता सर्व मी मोडून घेतलेले आहेत. जेवढं आपलं भरड आहे तेवढंच आपण पाणी आता गरम करायला ठेवूया. एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे. आता झाकण ठेवून पाणीला छान उकळी काढूया. पाणी छान गरम होईपर्यंत आपण लसूण वाटून घेऊया. 1 वाटी भरून मी लसूण घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून आता हे मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. आता जिराही मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते. कच्चंच जिरं आहे. 1 अर्धी वाटी जिरा आहे. मी जिरा बारीक करून घेतलेला आहे किंवा मिक्सरलाही तुम्ही फिरून घेऊ शकता. आवडत असल्यास जिरा वाटते वेळी तुम्ही ओवा पण वाटून घेऊ शकता. पाण्याला आता छान उकळी आल्यानंतर वाटलेलं लसूण मी टाकून घेत आहे. पाण्यामध्ये तेल वगैरे अजिबात टाकायचं नाही आपल्याला, कारण आपल्याला वर्षभर खारोड्या टिकवायचे आहेत. लसूण थोडं जास्तीच वापरायचं. छान खारोड्या टेस्टी लागतात. आता मी लाल तिखट 1 अर्धी वाटी टाकून घेतलेलं आहे. अंदाजे 4-5 चमचे असेल आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता मी तीळ टाकून घेत आहे. अंदाजे 2 वाट्या तीळ आहे आणि तीळ आपण भरपूर वापरायचं. खारोड्यांमध्ये तीळ छान लागतात. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. लाल तिखट टाकण्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचं वाटणही टाकू शकता. आणि आता वाटलेलं जिरा जे आहे तेही मी टाकून घेतलेलं आहे. ओव्याची पूड जर टाकायची असल्यास या स्टेजला तुम्ही टाकून घ्या. आता एक उकळी काढून घेऊया आपण. पाण्याला छान खळखळून उकळी आल्यानंतरच यामध्ये भरड टाकायचं आहे. पहा, पाण्याला आता हळूहळू उकळी येत आहे. पाण्याला लवकर उकळी येण्यासाठी गॅसची फ्लेम मी हायस्ट ठेवलेला आहे. आता पाणी छान उकळलेलं आहे. असं खळखळून उकळी आल्यानंतरच आपण थोडं भरड यामध्ये टाकायचं आहे. एकदाच खूप सारं भरड आपण टाकायचं नाही. थोडं टाकत आपण हे हलवत राहायचं आहे. थोडं भरड असं टाकल्यामुळे गुठळ्या होत नाहीत आणि जर कोणी मदतीला असेल तर 1 जण टाकायचं आणि 1 जण हलवत राहायचं. आता थोडं करत मी संपूर्ण भरड टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. प्रमाण माझं जास्तीचं असल्यामुळे हे भरड शिजण्यासाठी पण टाइम जास्तीचा लागतो. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाकून ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यामुळे भरड लवकर शिजते. थोड्या वेळाने झाकण काढून आपण व्यवस्थित ढवळत राहायचं. खाली तळाला लागायला नको. बाजरी भिजवून आंबवून शिजून घेतल्यामुळे ते पचायलाही हलकं होते.
छान असं गठ्ठसर होईपर्यंत बाजरीचं भरड आपल्याला शिजून घ्यायचं आहे, कारण आपल्याला खारोड्या टाकायचं आहे आणि खूप पातळ जर मिश्रण राहिलं तर खारोड्या आपल्याला टाकता येणार नाही. स्लो गॅसवरच भरड मी 20-25 मिनिटे छान शिजून घेतलेलं आहे. अजून एखादं मिनिटभर मी हे वाफ काढून घेते आणि भरड बघा आता छान शिजलेलं आहे. पहा आता छान व्यवस्थित दाटसर झालेलं आहे. मीठ व्यवस्थित आहे की नाही हे तुम्ही या स्टेजला टेस्ट करून पाहू शकता. हे पहा आता जरी हे तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर आपोआपच ते घट्ट होईल. आणि आता खारोड्याचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन आपल्याला खारोड्या टाकता येतील. परातीत किंवा ताटात मिश्रण असं पसरून ठेवायचं, म्हणजे पटकन मिश्रण गार होते आणि गार झाल्यानंतरच आपण आता हे टाकायला सुरुवात करूया. प्लास्टिक कव्हरवर थोडंसं मी तेल आधीच लावून घेतलेलं आहे आणि आता थोडं थोडं मिश्रण घेत आपण खारोड्या टाकायचं आहे. मिश्रण हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं आपण पाणी हाताला लावून घ्यायचं, जेणेकरून खारोड्या आपल्याला पटापट टाकता येतात आणि मिश्रण बोटांना चिटकूनही राहत नाही. आणि जवळजवळ आपण हे टाकून घ्यायचं, कारण प्रमाण जास्तीचं आहे. याच पद्धतीने सर्व खारोड्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि मेच्या कडक उन्हामध्ये मी हे खारोड्या बनवलेल्या होत्या. ऊन येण्याआधी सकाळी मी हे खारोड्या सर्व टाकून घेतलेल्या आहेत. दुपारपर्यंत पहा एक साईड पूर्ण छान सुकलेली आहे आणि खालची बाजू थोडीशी ओलसर आहे, ती पण आपण टर्न करून घेऊया. साईड टर्न करून झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळपर्यंत मी हे सुकवून घेतलेलं आहे. कंप्लीट 2 दिवसामध्ये खारोड्या छान सुकलेल्या आहेत. खूपच छान खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. आता या खारोड्यांना मी एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. हे वर्षभराचे आपले खारोड्या बनलेले आहेत. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण हे केव्हाही खाऊ शकतो. खूपच हेल्दी बाजरीच्या खारोड्या हे आपले बनलेले आहेत. खारोड्या खूपच खुशखुशीत आणि कुरकुरीत पण झालेल्या आहेत. तर आजची खुशखुशीत आणि पौष्टिक खारोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.